सुगुरु हा खेळ सुडोकू सारखा आहे. तसाच नियम पाळून आकडे भरायचा आहे. नियम थोडे वेगळे आहेत. 6 बाय 6 असा मोठा चौरस आहे. त्यात एकूण 36 छोटे चौरस आहेत. या आकृतीचे जाड रेषांनी काही विभाग केले आहेत. या भागात कधी 1, कधी 2, 3, 4 आणि 5 पर्यंत चौरस असू शकतात. प्रत्येक भागात 1 पासून सुरू करून पुढचे अंक ओळीने भरायचे आहेत. म्हणजे ज्या भागात 2 चौरस असतील त्यातील छोट्या चौरसात 1 आणि 2 भरायचे, तर 5 चौरस असलेल्या भागात 1 ते 5 अंक भरायचे. अंक भरताना एक नियम कसोशीने पाळायचा. तो असा: शेजारच्या 2 छोट्या चौरसात एकच अंक नसावा. म्हणजे 4 शेजारी 4 किंवा 1च्या शेजारी 1 असे नसावे. शेजारचे म्हणजे एक बाजू सामायिक असलेले किंवा एक बिंदू सामायिक असलेले. चौरसाच्या वरच्या रांगेतील 4च्या शेजारी 4 असणार नाही. चौरस 4 आहेत म्हणजे उरलेल्या 3 चौरसात 1, 2, 3 भरायचे आहेत. आता मी 2च्या वर 5 घेत आहे. 2च्या खाली 4, 2च्या पुढे 1 असा विचार करून आपण अंक भरत जाऊ शकतो. आज आपल्याकडे सिया आणि अनुश्री सुगुरु हा खेळ खेळण्यासाठी आलेले आहेत. त्याच्या पुढे 2 सुगुरु ठेवलेले आहेत. सियाने पेन घेतले व उत्तरे सोडवायला सुरुवात केली. अनुश्रीने पण पेन घेतले व उत्तरे सोडवायला सुरुवात केली. थोडा विचार करा, कोणता चौरस नक्की भरता येईल? अनुश्री काय करते आहे ते बघूया. इकडे 2 नाही येणार, इकडे 3 नाही येणार. म्हणजे इकडे 1, इकडे 2 लिहिते. अजून काय बरं उरलंय? 3 आणि 5. तर मी 5 इकडे लिहिते, 3 इकडे लिहिते. अरे वा, सुटलं. सिया काय करते आहे बघूया. इकडे 2 नाही येणार, इथे 4 नाही येणार आणि इकडे पण 2 नाही येणार, इथे पण नाही येणार. म्हणजे आता मी इथे लिहिते 1. मग इथे 1 नाही येणार, इथे 1 नाही येणार. म्हणून इकडे मी 3 लिहिते. आता इकडे 2 नाही येणार, इकडे 1 आणि 3 इथे नाही येणार. त्यामुळे आता मी इकडे 4 लिहिते. आता इथे फक्त एकच जागा आहे, त्यामुळे इकडे 5. अनुश्री पुढे कोणते अंक रिकाम्या चौकोनात भरते ते पाहूया. इकडे 5. 4 आणि 3. आता मी चेक करते शेजारी शेजारी कुठले अंक आले नाहीत ना. 5 इथे नाही आला, शेजारी नाही आला, नाही आलाय शेजारी. आता सिया पुढे कोणते अंक भरते ते पाहूया. अरे किती सोपं आहे. इकडे 1. अनुश्री काय करते आहे ते बघूया. अधिक सारखा आकार दिसतोय, त्यात मी अंक भरते. 3 नाही येणार, इकडे 2 नाही येणार, इकडे 4 नाही येणार. 3 आणि 5च्या मध्ये मी 4 लिहिते. दोनच्या शेजारी 1 लिहिते. आणि इकडे 5. माझं जवळजवळ आता सुटत आलंय. आता घाई करायला नको, विचार करून अंक लिहूया.
सिया काय करते आहे बघूया. इकडे इथे 4 नाही येणार, इकडे 4 नाही येणार, इथे पण 4 नाही येणार, म्हणून मी इकडे 2 लिहिते. मी इथे आता इकडे येईल 3, मग इथे मी लिहिते, इथे मी 1 लिहिते. आणि आता या चौकोनात पण मी 1 लिहिते. अनुश्री पुढे कोणते अंक भरते ते पाहूया. 4 नाही येणार, इथे 4 नाही येणार, इथे 5 नाही येणार, म्हणजे 4 येणार इकडे, 2 आणि 1च्या मध्ये 5. तर इथे मी 2 लिहिते आणि इकडे 3. आता सिया पुढे कोणते अंक भरते ते पाहूया. 1 लिहिते, इथे आता 5 लिहिते, इथे आता मग इथे ना 2 लिहिते. आता हे दोन चौकोन राहिले. आता इथे लिहिते मी 4 आणि इकडे लिहिते 3. हे खूपच सोपं आहे. आता शेवटचा एक आकार राहिला. अनुश्री काय करते आहे ते बघूया. इथे 3 नाही येणार, म्हणजे इथे 3 येणार. मी इथे 2 लिहिते आणि इकडे 4 लिहिते. आता मी इकडे 1 लिहिते आणि इकडे 2. सिया काय करते आहे आता बघूया. इथे लिहिते मी 3. आता इकडे मी 5 लिहिते. आता इकडे 3 आहे, त्यामुळे मी इकडे 3 नाही लिहू शकत. इथे 5 आहे, त्यामुळे इकडे पण 5 नाही लिहू शकत. इथे पण नाही लिहू शकत आणि इथे पण नाही. इथे 1 नाही आणि इकडे 1 नाही, त्यामुळे इथे मी 1 लिहिते आणि इथे मी 2 लिहिते आणि इकडे मी लिहिते 4. माझं तर झालं. 2 मिनिटं वेळ देशील, माझं थोडं राहिलंय. तर मी 4 इकडे लिहिते. अनुश्री पुढे कोणते अंक रिकाम्या चौकोनात भरते ते पाहूया. इकडे लिहिते. 3 इकडे लिहिते आणि 2 इकडे लिहिते. हां, माझं पण झालं. आता मी तुझं तपासते आणि तू माझं तपास. चालेल. तुझं तर सगळं बरोबर आहे. अगं पण तू अगं सिया, तू 5 शेजारी 5 आणि 1 शेजारी 1 लिहिलेस. तुझ्या 2 चुका झाल्या. एकदा चूक झाली की अनेक वेळा चुका होऊ शकतात. ये मी जिंकले. आपण काय शिकलो? 5 चौरस असलेल्या भागात 1 ते 5 अंकांमधील कोणताही अंक पुन्हा न वापरता कसा भरायचा हे शिकलो. 1 ते 5 अंकांच्या किती विविध रचना होतात तेही समजून घेतले. स्वाध्याय. खाली दिलेले सुगुरू कोडे सोडवा. 4x4 चौरसात 1 ते 4 अंक भरायचे. ह्या नियमानुसार अंक भरून आणि क्षेत्रभाग ठरवून सुगुरू कोडे तयार करा. हे खास तुमचेच असेल बरं का. हा खेळ क्रेझी डॅड या साईटवरून घेतला आहे. या साईटवरून अजून कोडी घ्या आणि मित्रमैत्रिणींना घेऊन खेळा.